सुरुवातीला आपण एका खुरड्यापासून सुरुवात केली होती. कोंबड्यांमध्ये जवळपास 14 व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि बदकांमध्ये जवळपास 4 व्हरायटी आपल्याकडे आहेत. वॅक्सिन पक्ष्यांना खूप महत्त्वाचे असते, त्यावरती आपण खूप जोर दिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं वॅक्सिन आपण वापरतो. क्वालिटी बघून पक्ष्याची किंमत असते. जर व्यवसायाकडे वळायचं असेल तर म्हणजे बराच काळ टिकायचं असेल तर व्यवसाय करण्यात मजा आहे. इथे आपण प्रोशक्ती ॲग्रो फार्म या नावाने एक मिश्र पद्धतीचं कुक्कुटपालन केंद्र चालवत आहोत, जिथं सुरुवातीला आपण गावरांपासून सुरुवात केली होती आणि 50 पक्ष्यांपासून सुरुवात केलेला आपला फार्म जवळपास आज 5 ते 6 हजार पक्ष्यांवरती येऊन ठेपलेला आहे. आपण 1 दिवसाच्या पिल्लापासून ते अंडी घालणाऱ्या कोंबड्यांपर्यंतचा व्यवसाय करतो. आपण सुरुवातीला म्हणजे स्वतःचं नैसर्गिक पद्धतीचं हॅचिंग सुरुवात केलं तर आज जवळपास आपल्याकडे 8 ते 10 हजार पिल्लं महिन्याला निघतात आणि 1 दिवसाच्या पक्ष्यांपासून तर मोठ्या होईत झालेल्या अंड्याच्या पक्ष्यांपर्यंतचे आपण पक्षी विक्री करतो. आता याच्यासाठी भांडवल आवश्यक असतं, तर ते कसं उभं केलं? सुरुवातीला आपण एका खुरड्यापासून सुरुवात केली होती, जो की 1,500 ते 2,000चा खुरडा होता. तिथून सुरुवात करून हळूहळू जसं व्यवसाय वाढेल तसं आपण शेड वगैरे वाढवले. भांडवल तरी गरजेचं असतंच, पण त्याच्याबरोबर आपण कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीमची वगैरे मदत घेऊ शकता. पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा NLM सारखी योजना आहेत. आपण काही कुठल्या सध्या तरी स्कीमचा कुठला उपयोग घेतलेला नाही किंवा मदत घेतलेली नाही आहे, पण स्वतःच्या ह्याच्यावरती जसं लागेल तसं आपण भांडवल उभं केलेलं आहे. आता आपल्याकडे जवळपास 5 ते शेड आहेत, 5-6 शेड आहेत आणि हॅचिंगचं स्वतःचं युनिटही वेगळं आहे. तर कोणकोणत्या प्रजातीच्या कोंबड्या आहेत? टोटल कोंबड्यांमध्ये जवळपास 14 व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि बदकांमध्ये जवळपास 4 व्हरायटी आपल्याकडे आहेत. कोंबड्यांमध्ये सुरुवातीला आपण गावरांचा वेगळा एक शेड केलेला आहे, प्युअर गावरांचा, जे नैसर्गिक पद्धतीनं खडकी गावरान कोंबडी म्हणतो ना, त्या कोंबड्यांचा शेड आहे. नंतर आपल्याकडे कमर्शियलमध्ये कावेरी आहे, सोनाली आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अंड्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट असणारी एक कोंबडीची जात आहे, जी की सध्या महाराष्ट्रात सगळ्यात फेमस व्हरायटी आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉपपासून आपण अंडी घेतो, त्याचं पिल्लाचं प्रोडक्शन काढतो आणि शेतकऱ्यांनाही ते चांगल्या पद्धतीने पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सोनाली जी की कटिंगसाठी आणि अंड्यासाठी दोन्हीसाठी मुक्त संचार पद्धतीत एकदम चांगल्या पद्धतीने पाळली जाते. त्या कोंबडीचं हे आपण संगोपन आपण आपल्या फार्मवरती सुरू केलेलं आहे. आपल्याकडे त्याचीही पिल्लं मिळतात. त्यानंतर आपल्याकडे सह्याद्री, DP क्रॉस, कावेरी अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे मिळतात. RIR ही आपल्याकडे आहे. शोच्या कोंबड्यांमध्ये किंवा कुक्कुटपालनात जे कोंबड्यांबरोबर जे पक्षी पाळले जातात, जसे की गिनी फाऊल म्हणा, टर्की म्हणा, अशी बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे आहेत. फायटरचे कोंबडे आहेत आणि ब्लॅक ॲस्ट्रोलॉप बरोबर आपण टर्कीच्या वगैरे थोड्याफार कोंबड्या पाळल्या आहेत. ससेक्स आहे, फायोमी आहे, अशा 14 व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचं वॅक्सिनेशन आणि मग खाद्याचं नियोजन कसं असतं? खाद्य पक्ष्यांना आपण सकाळ संध्याकाळ 2 टाईम पक्ष्यांना खाद्य देतो. थोड्याफार प्रमाणात बाहेरचं खाद्य जसं की मका, गहू, बाजरी वगैरे हे मुक्त संचारमध्ये फिरणाऱ्या कोंबड्यांना आणि बदकांना देतो. वॅक्सिनेशन पक्ष्यांना जन्मलेल्या दिवशी मरेक्सचं वॅक्सिनेशन असतं. त्यानंतर 7व्या, 14व्या, 21व्या, 28व्या दिवशी जसं की लसोटा, गंभोरा याचं वॅक्सिन केलं जातं. वॅक्सिन पक्ष्यांना खूप महत्त्वाचे असते, त्यावरती आपण खूप जोर दिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं वॅक्सिन आपण वापरतो आणि सर्व पक्षी वॅक्सिनेटेड करूनच आपण बाहेर विक्री करतो. त्याचं मार्केटिंग कसं? मग मार्केटिंग सध्या साहेब जवळपास महाराष्ट्रामध्ये आपले 700 ते 800 फार्म सध्या कार्यरत आहेत. आपण लोकांना 1 दिवसाची पिल्लं देतो, त्यानंतर मोफत मार्गदर्शन लोकांना करतो. 1 दिवसाच्या पक्षापासून माल तयार होईपर्यंत एकदम संक्षिप्तमध्ये लोकांना संध्याकाळी 7 ते 10 मध्ये आपण वेळ दिलेला आहे. त्या वेळेत लोक आपल्याकडून पिल्लं घेऊ द्या न घेऊ द्या, लोक आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून फोन करतात. त्यांना आपण मोफत लसीकरणाचं म्हणा किंवा फिडिंगचं म्हणा किंवा शेडचं कसं नियोजन असतं, हे सर्व आपण लोकांना माहिती देतो. आता याचं ब्राह्मा म्हणून एक व्हरायटी दिसते, त्याचबरोबर इजिप्तची दिसते, तर त्यांची काय खासियत आहे? हे एक्झॉटिक ब्रीडमध्ये येतात, जे की शौकीन गोष्टी आपण म्हणू शकतो, जे की आपण आपल्या फार्मवरती एक्सपेरिमेंटल बेसिसवरती हे करत आहोत. की बऱ्याच व्हरायटी अशा असतात की जे बाहेरच्या देशामध्ये प्रॉफिटेबल असतात. हळूहळू आपण त्याचं संकलन आपण आपल्या इथेही करू शकतो. त्यासाठी आपण हे फायोमी, ब्रह्मा वगैरे हे जाती आपल्याकडे ठेवलेले आहेत. आता ब्रह्मा ही एक कमर्शियल नसून किरकोळ पाळण्याची गोष्ट आहे.
8 ते 10 पक्षी एखाद्या फार्म हाऊसवरती असू शकतात किंवा कुक्कुटपालनात असू शकतात. परंतु फायोमी हे अंड्यासाठी आणि चिकनसाठी एकदम उत्कृष्ट जात आहे. आपण भविष्यात ती सोनालीबरोबर क्रॉस करून एक नवीन ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे, जी की शेतकऱ्यांना प्रॉफिटेबल ठरू शकते. किमती कशा असते? किमती 1 दिवसाच्या पिलांपासून म्हणजे मोठे होण्यापर्यंत जो पक्षी असतो 4 महिन्याचा, त्या वेगवेगळ्या असतात. 1 दिवसाचा पक्षी सोनालीचा घेतला तर 22 ते 23 रुपयाला सध्याचा रेट चालू आहे. ब्लॅक एस्ट्रोलॉप 40 रुपये आहे आणि RIR 45 रुपये आहे. बाकीचं DP क्रॉस, सोनाली, सह्याद्री वगैरे 18 रुपये रेट चालू आहे. बदकांचा 1 दिवसाच्या 100 रुपये रेट आहे व्हाईट पेकिंगचा. मस्कवीचा घेतला तर तोच 200 रुपये बसतो आणि इंडियन रनर 60 रुपये चालू आहे. फायटर दिसतो तर त्याचं काय खासियत आहे? फायटर हा म्हणजे फार्मवरती एक संरक्षक पक्षी म्हणून पाळला जातो. दुसरा कुठलेही लोक आले तर त्याला समजून जातं, ते डायरेक्टली बाकीच्या लोकांवरती वगैरे अटॅक करू शकतो. न विचारता फार्मवरती कोणीही जाऊ नये म्हणून आम्ही त्याचं एक पालन केलेलं आहे. आणि त्याची पिल्लांचंही आपण बाकीच्या राज्यांमध्ये, साऊथमध्ये त्याचं खूप डिमांड आहे. आपण तिथं पिल्लं चांगल्या पद्धतीने विकतो. आता कोल्हापूर, गुलबर्गा ह्या भागांमध्ये बरीच शौकीन मंडळी याच्यासाठी फायटरचं पालन करतात. तर आपण त्याची अंडी आणि पक्षी तिकडे विकतो. तर फायटरचा रेट हा 1 दिवसाच्या पक्षाचा 400 रुपये असतो आणि जे मोठे पिल्लं वगैरे असतात 2 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे, हे 4000 जोडी, 8000 जोडी वगैरे अशा असतात. क्वालिटी बघून पक्षाची किंमत असते. आता या क्षेत्रात किती वर्षापासून काम करत आहे? आता साहेब 9 वर्ष झालं आपण या क्षेत्रामध्ये काम करतो. जवळपास 2016च्या आसपास, आपण 16च्या एंडिंगला आपण आपला फार्म सुरू केला होता आणि जवळपास तिथून 50 पक्षापासून सुरुवात केलेलं फार्म आपला 6000 कोंबड्यावरती असतात. काय काय अडचणीला सामोरे जावं लागलं ते? सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या, जसे की आपल्याला याच्यामधील बरीच माहिती नव्हती. वॅक्सिनेशनची माहिती नव्हती, ब्रीड कुठली सिलेक्ट करायची हे माहिती नव्हतं. मग बऱ्याच गोष्टी आपण बाहेरचे जे सरकारी केंद्र आहे, जसे CPDO म्हणा, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, एक CPDO संस्था आहे. सरगट्टा बेंगलोरला आहे, हैदराबादला आयकर आहे. अशा बऱ्याच गव्हर्नमेंट संस्थांची आपण मदत घेतली, त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्या गोष्टी आपण इथे इम्प्लिमेंट करून आपलं फार्म चालवत आहोत. शिक्षण वगैरे किती झालं? माझं BTech झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर 8 वर्ष मी एका कम्युनिकेशन आणि IT मध्ये नोकरी केली आणि आता म्हणजे आपण फुल टाईम या पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेलो आहे. तिकडलं काम सोडण्यामागचं काय कारण? मग या व्यवसायात कसं आलं? व्यवसाय साहेब, नोकरी करत करत आपण व्यवसाय करत होतो, पण त्यानंतर काय झालं की आपण पूर्ण वेळ नोकरीमध्ये हे असल्यामुळं व्यवसायाकडे लक्ष देणं शक्य होत नव्हतं. बरेचसे कस्टमर नाराज होत होते, त्यांना वेळ देणं शक्य नव्हतं. त्यामुळं आपण असा निर्णय घेतला की फुल टाईम व्यवसाय केला तर व्यवसाय आपण वाढवू शकतो. नोकरीत काही रेस्ट्रिक्शन्स असतात, तिथून पुढं काही करू शकत नाही. त्यामुळं आपण पूर्णतः व्यवसायाकडे वळलेलो आहोत. तरुणांना काय आव्हान करा? तरुणांना आव्हान करतो की जर व्यवसायाकडे वळायचं असेल तर म्हणजे बराच काळ टिकायचं असेल तर व्यवसाय करण्यात मजा आहे. 1-2 वर्षांमध्ये कुठलीच गोष्ट शक्य नाही. व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागतो. टिकून राहिलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि मराठी माणसात व्यवसाय करण्याची खूप चांगल्या पद्धतीने एक शक्ती आहे आणि ते आपण करू शकतो.